पाहणार आहोत घरात पारायण केल्यामुळे काय फायदे होतात आणि घरातल्या वास्तूवर, घरातल्या लोकांवर त्याचे काय परिणाम होतात हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चांगली माहिती वाटली तर नक्की इतरांबरोबर शेअर करा. कारण एखादी माहिती शेअर केल्यामुळे समोरच्याचं जर आयुष्य बदलत असेल तर त्याचा कळत न कळत आपल्या आयुष्यावरही खूप छान परिणाम पडतो. त्याच्या आयुष्यात जर सकारात्मक बदल झाला तर कळत न कळत पुण्याचं काम आपल्या हातून होऊन जाईल. म्हणून शेअर नक्की करा. तर आपण आज पाहूयात घरात धार्मिक ग्रंथ अर्थातच श्री सद्गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ सारामृत वाचन केल्याचे काय फायदे होतात. घरामध्ये ग्रंथांच्या वाचनाने नकारात्मक ऊर्जा किंवा दबावाने वातावरणात कमी होऊन प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण होतो. एखाद्या गंभीर समस्येत किंवा संकटात काय करावे हे सुचत नसेल तर श्रद्धेने केलेले पारायणामुळे संकटातून बाहेर पडण्यास मार्ग सापडतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. वास्तुदोष किंवा प्रखर पितृदोष यांसारख्या अडथळ्यांवर उपाय म्हणून संकल्पयुक्त पारायण प्रभावी ठरते. मनातील भीती, चिंता आणि व्याधी नष्ट होऊन मनाला सुख, शांती मिळते. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरूंच्या आशीर्वादामुळे मनुष्य दुःखमुक्त होऊन सुखी होतो आणि अर्थ समजून केले तर मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. पारायण करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजेत, ते आपण पाहूयात. तर पारायण करायला कोणत्या दिशेला तोंड करून बसावे किंवा कधी बसावे, कसे वाचन करावे हे आपण आता पाहूयात. तर वाचन करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. पारायण काळात कांदा, लसूण, मांसाहार किंवा बाहेरील पदार्थ वर्ज्य करावेत. सात्विक आहार घ्यावा. पारायणाच्या दिवसात ब्रह्मचार्य व्रताचे पालन करणे अनिवार्य मानले जाते. वाचनापूर्वी रोज देव्हाऱ्यातील देवांची आणि पोथीची पूजा करून नंददीप अखंड तेवत ठेवावा. वाचन स्पष्ट, संथलयित आणि शांत चित्ताने करावे. घाईघाईत वाचन करणे टाळावे. शांत चित्ताने वाचल्यामुळे आपल्या मनाला आणि घराला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. अशा प्रकारे तुम्ही देखील सर्व नियम पाळून पारायण करू शकता. जे पारायण करतात त्यांना माहिती आहे की घरात किती सकारात्मक बदल घडून येतात. आपल्या संकटमुक्त होतो आपण. म्हणूनच नक्की पारायण करा आणि ज्यांनी नाही केले त्यांनी देखील सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.